आज आहे आपल्या मॅजिक सिरीजचा डे 3. से थँक यू टू युअर पॅरेंट्स बिफोर इट्स टू लेट. शेवटचं तुमच्या आईवडिलांना थँक्यू कधी म्हटलं होतं? आज आपण आईवडिलांसाठी कृतज्ञता व्यक्त करणार आहोत. आई जिने 9 महिने तिच्या बाळाला पोटात वाढवलं, रात्र रात्र जागली, स्वतःचे सगळे स्वप्न बाजूला ठेवले. आणि वडील जे कदाचित जास्त बोलत नाही पण आपल्या मुलांसाठी अहोरात्र झटत असतात. बाहेरून कितीही मजबूत कणखर दिसत असले तरी आतून तितकेच मायाळू, प्रेमळ, अगदी नारळासारखे. असे आईवडील आपल्या मुलांसाठी स्वतःचे सर्व स्वप्न, इच्छा, आकांक्षा बाजूला ठेवतात, फक्त आपल्या मुलांना सर्व मिळावं यासाठी. पण मुलं जेव्हा मोठे होतात, थोडंसं नॉलेज येतं, बाहेरचं जग बघतात, तेव्हा हेच मुलं आईवडिलांना नावं ठेवायला सुरुवात करतात. त्यांचं कंपॅरिझन सुरू करतात. तुम्ही माझ्यासाठी हेच केलं नाही, त्याच्यासाठी हे केलं, तुम्हाला हेच जमत नाही, तुम्ही हे चुकीचं केलं, अशा सगळ्या गोष्टी सुरू होतात. पण एकदा तरी त्यांच्या जागी जाऊन विचार करा, त्यांनी त्यांच्या परिस्थितीमध्ये तुम्हाला जे दिलं ते उत्तमच होतं. तुम्हाला फक्त त्यांनी काय नाही दिलं हे आठवतं, पण त्यांनी तुमच्यासाठी काय केलं, काय दिलं ते आठवत नाही. कारण तुमची स्टोरी पूर्ण नाही. तुम्हाला जे दिसतं, जे तुम्ही अनुभवलं ते पूर्ण सत्य नाही. त्यांना बदलवण्याऐवजी, त्यांना दोष देण्याऐवजी तुमचा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदला. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, आईवडिलांसारखं प्युअर लव, त्यांच्यासारखी स्ट्रॉंग सपोर्ट सिस्टीम जगात दुसरी असूच शकत नाही. सपोर्ट म्हणजे फक्त पैसाच नाही. सपोर्ट म्हणजे तुमच्यासाठी मनापासून देवाकडे प्रार्थना करणं, तुमच्यासाठी मनापासून आशीर्वाद देणं, तुमच्यासाठी मनापासून चांगले विचार करणं. आणि हे फक्त तुमचे आईवडीलच करू शकतात, दुसरं कुणीच नाही. तुम्हाला आयुष्यात कुठे स्टक झाल्यासारखं वाटत असेल, अडकल्यासारखं वाटत असेल, कितीही प्रयत्न करून सक्सेस मिळत नसेल, तर एकदा स्वतःला विचारा, तुम्ही आईवडिलांना दुखवत तर नाही ना? त्यांची कदर करण्यात तुम्ही कुठे कमी तर पडत नाही ना? कारण जेव्हा तुम्ही आईवडिलांना दुखवता तेव्हा तुमची एनर्जी लो होते, व्हायब्रेशन लो होतं आणि युनिवर्सला लो सिग्नल, लो व्हायब्रेशन जातं आणि तुम्हाला आयुष्यामध्ये बरेच प्रॉब्लेम येतात, अडचणींना सामोरं जावं लागतं. तुम्ही म्हणाल ते कसं? जेव्हा तुम्ही आईवडिलांना खुश ठेवतात, आनंदी ठेवतात, तेव्हा तुम्ही आतमधून खूप शांत, आनंदी फील करतात. तुम्ही ग्राउंडेड होतात. आणि जेव्हा तुम्ही ग्राउंडेड होतात तेव्हा तुमच्यामधला इगो कमी होतो. तुम्ही इतरांनाही रिस्पेक्ट द्यायला लागतात आणि तुम्हालाही इतरांकडून रिस्पेक्ट मिळतो. म्हणजेच काय की तुमचं जे इतरांसोबतचं रिलेशनशिप आहे ते देखील इम्प्रूव्ह होतं आणि तुमचं व्हायब्रेशन हाय होतं. आणि तोच सिग्नल युनिवर्सला जातो आणि युनिवर्सला असा सिग्नल जातो की तुम्ही ब्लेस आहात आणि युनिवर्स म्हणतो याला आपण आणखी भरभरून देऊया. मग ते कसं? जेव्हा तुम्ही आईवडिलांना खुश ठेवतात, म्हणजेच आईवडील जेव्हा खुश तेव्हा तुमचं मन शांत. जेव्हा तुमचं मन शांत तेव्हा तुमचा फोकस स्ट्रॉंग होतो, तुमच्या कामावरचा फोकस स्ट्रॉंग होतो. जेव्हा फोकस स्ट्रॉंग तेव्हा लाईफमध्ये सक्सेस मिळायला लागतं. म्हणजेच काय तर आईवडिलांची कदर केली, आईवडिलांना सुखी ठेवलं, आनंदी ठेवलं तर तुमची व्हायब्रेशन हाय होती आणि त्याच व्हायब्रेशनने तुम्हाला युनिवर्सकडनं सगळं काही मिळायला लागतं. तुम्ही जे काही छोट्यातलं छोटं काम हाती घेतलेलं असेल त्यामध्ये सक्सेस मिळायला लागतं. इन शॉर्ट काय, हाय व्हायब्रेशन, बेटर डिसिजन, बेटर रिझल्ट. म्हणून आज एक छोटीशी स्टेप घ्या. आज तुमच्या आईवडिलांना एक कॉल करा आणि कॉलवर म्हणा, आई बाबा, आई पप्पा, व्हॉटएव्हर तुम्ही जे काही म्हणत असाल ते, थँक्यू माझ्यासाठी सगळं केल्याबद्दल. बघा, बिलीव्ह मी, तुमचे आईवडील तर खुश होणारच, आनंदी होणारच, पण तुम्हाला आतून खूप शांत, रिलॅक्स वाटेल आणि इथूनच सगळ्या गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे घडायला सुरुवात होईल. म्हणून शेवटी एकच सांगेल, आईवडिलांची कदर केली तर आयुष्य आपोआपच तुमच्या बाजूने काम करायला लागेल. इथूनच सर्व गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे घडायला लागतील. आज जर तुम्ही तुमच्या आईवडिलांना
कॉल करून थँक्यू म्हटलं असेल तर कमेंटमध्ये डन टाका. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया डे 4मध्ये. स्टे ट्यून. बाय बाय. थँक्यू.